टीव्ही सत्यमेव व्रतम। मतदार यादी घोळाच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाला। निवडणूक आयोगाविरोधात मनसे मविया सत्याचा मोर्चा काढला। यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे दिग्गज नेते उपस्थित होते। ठाकरे बंधू एकक्ष जरी आले तरी त्यांनी युतीची जाहीर घोषणा केलेली नाही। मात्र महाराष्ट्राला सांगायची किंवा जाहीर करण्याची गरज नाही, युती झाली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी भाषणात एक असा शब्द वापरला की ज्यावरून त्यांची युती झाल्याचं स्पष्ट झाले। लाव रे तो व्हिडिओ नंतर काढ रे ते कापड, असा नारा राज ठाकरेंनी आज लगावला। कापड काढल्यानंतर राज ठाकरेंनी दुबार मतदार याद्यांची थप्पी दाखवली। मुंबईतील सर्व मतदारसंघात दुबार मतदार असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलंय आणि दुबार मतदार किती आहेत याची संख्याही त्यांनी मांडली। राज ठाकरे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषा करत मतदार चोरांना दिसेल तिथं फटकवा असं आवाहन केलंय। राज ठाकरे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या स्टाईलनं काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात पक्षाची एकजूट झाली आहे। आता ठिणगी पडली आहे, या ठिणगीचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही। आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी, मराठी माणसांसाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आलोय। आम्हाला साथ द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे युतीची जाहीर घोषणा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सत्याचा मोर्चामधून ठाकरेंच्या युतीची घोषणा केली गेली। जनतेसाठी एकत्र आलोय, साथ द्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। सत्याच्या मोर्चामधून ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं अर्ज करण्यात आलाय। सक्षम नावाच्या ॲपवरून माझ्या नावानं अर्ज करण्यात आलाय। एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतोय। आम्हाला निवडणुका झाल्या पाहिजेत। आधीच निकाल ठरवून निवडणुका लढवल्या जाणार असतील तर जनतेने ठरवू दे निवडणुका झाल्या पाहिजेत की नाही। मतचोरी विरोधात जनतेने एकत्र आलं पाहिजे। संयुक्त महाराष्ट्र लढ्यांनी पहिल्यांदा सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। या ठिणगीचा कधीही वणवा होऊ शकतो असा नारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। मतदारांनो, आता जागे झाला तर जागे रहा, अन्यथा कधीही अॅनाकोंडा येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत।